Hi friend, it's me, Assistant Professor Manoj Hemne, Head Department of English, Dr. Babasaheb Ambedkar Art, Commerce and Science College, Surtuli Lohara, Tahsil Deori District, Gondia. Please follow me on the YouTube channel and subscribe the channel. In the last video, we have discussed about the lesson, the theme which is written by Ruskin Bond. In the last video we have discussed about the writer Ruskin Bond and his life, his awards, his writing we have discussed, as well as we have discussed about the writers and the introduction to the lesson, the theme. What is the short introduction and what is the story? To summarize the story in short, we have discussed in the last video. In this video we will discuss about the character, the main character in this story. The main character in this story is Anil and Hari Singh. Then who is Anil? Anil was a kind, simple and easygoing young man. He is a young boy, he is a young man. Anil is a main character, and he is a very kind and very simple young guy. He was tall. The personalities of Anil. He was tall and lean stature and interested in sports like wrestling. काय म्हणताय? He was very tall, very lean and interested in sport like wrestling. आणि त्याला कोणत्या खेळामध्ये आवड होती म्हणताय? रेसलिंग म्हणजे कुस्तीमध्ये त्याला काय खूप आवड होती. बिकॉज ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी टॉल अँड दॅट्स वाय ही वॉज इंटरेस्ट इन स्पोर्ट लाईक रेसलिंग. ही वॉज नॉट व्हेरी रिच. तो काय खूप श्रीमंत नव्हता. ही वॉज मीडियम बॅकग्राऊंड. ही वॉज नॉट व्हेरी रिच अँड कुड नॉट अफोर्ड टू एम्प्लॉय हरी ॲज अ कुक. तो काय खूप श्रीमंत नसल्या कारणानं कोणाला हरीला तो स्वतःकडे कुक म्हणून ठेवू शकत नव्हता. He had patience and goodness to not only teach Hari to cook but also to read, write and add member. What he says? He had means Anil had the patience. त्याच्याकडे एवढा पेशन्स होता आणि गुडनेस एवढा तो खूप चांगला होता. स्वभावाने कॅरेक्टरनं सगळ्या गोष्टी काय खूप चांगला होता अनिल. आणि त्यामुळे टू नॉट ओनली टीच हरीला त्याला शिकवायचं नव्हतं. काय शिकवायचं नव्हतं? टू कुकिंगच शिकवायचं नव्हतं. बट ऑल्सो टू रीड, त्याला वाचायला लिहायला आणि खूप साऱ्या गोष्टी शिकवायच्या असतात. अँड दॅट्स वाय ही केप्ट हिम ॲज अ कुक. Though he knew that Hari was stealing little bits of money from him. काय त्याला माहित होतं? काय माहित होतं? हरी who was thief, जो thief होता हरी, त्याला अनिलला माहित होतं. काय माहित होतं? की हरी हा एक चोर आहे. छोट्या छोट्या गोष्टी थोडंफार पैसे चोरत असतो, तरी पण he kept him. ही इग्नोर्ड धिस फॅक्ट. ह्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करत असतो. त्याच्या ज्या वाईट गोष्टी होत्या चोरीच्या त्याकडे दुरुस्त, कारण की त्याला आता शिकवायचं होतं, त्याला चांगलं बनवायचं होतं. अँड दॅट्स वाय ही इग्नोर ऑल द अननेसेसरी थिंग. अनिल वॉज अ रायटर. कोण होता म्हणते अनिल? अनिल वॉज अ रायटर हू रोड फॉर मॅगझिन्स अँड मेड मनी इन फीड्स अँड स्टार्स. काय ही wrote for magazines and from that magazines he made money. आणि त्यातून तो पैसा मिळवत असायचा. He was generous and paid Hari when he got some money, and whenever he got some money from writing for magazines, and some of money from the income he paid to Hari. हरीला तो काही देत असायचा. जे काही त्याला मिळायचं त्यातून तो काही हिस्सा हरीला सुद्धा देत असायचा. हरी हॅड ट्राईड टू स्टील द मनी फ्रॉम हिम, बट त्याची सवय होती चोरीची. अँड दॅट्स वाय व्हेनेवर ही sees something he always trying to steal. तो काहीतरी चोरण्याचा प्रयत्न करत असायचा. प्रत्येक वेळी पैसे चोरत असायचे त्याच्याकडून. आणि हे अनिलला सुद्धा माहित होतं, तरी पण तो त्या गोष्टीकडे त्याला
इग्नोर करत होता. त्याला वाटत होतं की एके दिवशी हा चांगली सवय याला लागेल. ही वॉज फॉरगिव्हिंग हिम, तो त्याला क्षमा करायचा. अँड फॉरगिव्ह हरी, त्याच्या गुडला ही वॉज फॉरगिव्हिंग अँड ही फॉरगिव्ह हिम द थेट अँड कंटिन्यू टू बी गुड टू हिम, आणि त्याच्यासोबत तो चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असायचा. देन हरी. हु इज हरी सिंग? हरी सिंग कोण होता? ते अनिल बद्दल बोलला आपण, आता हरी बद्दल बोलूया. हरीचे कॅरेक्टर कशा प्रकारचं, हाऊ ही वॉज, तो कसा होता? हरी सिंग वॉज अ 15-year बॉय. कोणता म्हणताय तो? 15 वर्षाचा एक मुलगा होता. अँड हू वॉज अन एक्सपिरियन्स्ड अँड अ सक्सेसफुल थीप. ही वॉज अ सक्सेसफुल थीप अँड ही वॉज मच एक्सपिरियन्स ऑफ स्टीलिंग मनी. त्याला पैसे चोरण्याचा खूप अनुभव होता. अँड ही वॉज सक्सेसफुल इन दिस बिझनेस, आणि या बिझनेसमध्ये तो सक्सेसफुल होता, पूर्णपणे यशस्वी होता, पूर्ण पारंगत झालं होतं. ही वॉज सक्सेसफुल बिकॉज, कारण काय होतं त्याचं? बिकॉज ऑफ हिज क्लेवरनेस अँड इंटेलिजंट. बिकॉज ही वॉज क्लेवर अँड इंटेलिजंट इन हिज बिझनेस. त्याचा जो बिझनेस होता, कशाचा बिझनेस होता हरिसिंगचा? पैसे चोरण्याचा. तो एक चोर होता. इज अ प्रोफेशनल चोर. He carefully planned everything before choosing his victim. ज्याच्याकडून त्याला चोरी करायची असायची तो एकदम केअरफुली, एकदम प्लॅनिंग करून तो त्याला निवडत असायचा. बिकॉज त्याचा जो विक्टीम होता, ज्याच्याकडून तो चोरी करणार होता, तो एकदम केअरफुली तो निवडत असायचा, प्लॅनिंगने निवडत असायचा. सगळी प्लॅनिंग बनवून तो त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्याच्याशी संबंध जोडण्याचं काम करत असायचा. ही वेंट टू प्लेसेस वेअर पीपल वुड अनसस्पेक्टेड ही, आणि तो अशाच ठिकाणी जायचा जिथे त्याला कोणी ओळखत नाही. अँड विन देअर कॉन्फिडन्स, अँड वेन he go to that place he win the confidence of the people, their confidence, and get the job. तिथे जाऊन तो त्यांच्याकडून जॉब घ्यायचा, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, त्यांच्याशी ओळख निर्माण करायचा, स्वतःचे कंडिशन सांगून काहीतरी एकदम त्याच्याकडे ते चातुर्य भरलेलं होतं. सम आफ्टर सम टाइम ही वुड रन अवे स्टीलिंग मनी फ्रॉम देअर, अँड आफ्टर सम टाइम्स ही ऑलवेज स्टील सम मनी फ्रॉम देअर अँड स्टील अवे अँड रन अवे. Thus, he used to change his name to fool the police and his former employees. तो काय करायचा म्हणताय? He always change his name. He used to change his name. तो नेहमी आपलं स्वतःचं नाव बदलत असायचं. कारण काय? कारण की पोलिसांनी ओळखायला नको. त्याचे जे एम्प्लॉयर, त्याच्याकडे तो काम करायचा, ज्यांच्याकडून तो पैसे चोरायचा, त्यांच्याकडून त्यांनी ओळखायला नको. अँड दॅट्स वाय he used to change his name. And he changed his name, and that's why no one can knew him, no one can know him. Thus he was a liar, and that's why he was a liar. तो एक खोटारडा होता, तो एक चोर होता. He was cruel enough to rob a simple and trusting man like Anil, and that's why he was a cruel. त्याला कोणाची दया माया काहीच नव्हती. He was cruel enough to rob. तो कोणालाही लुटायला मागे पुढे पाहत नव्हता. कोणी सिंपल व्यक्तीला, ट्रस्टिंग व्यक्तीला, जसं अनिल कडून जेव्हा चोरी करत असतो, अनिल एकदम साधा भोळा माणूस असतो आणि त्याच्याकडून सुद्धा तो त्याला लुटायला कोणती कसरत सोडत नाही. ही मॅनेज टू स्टील 600 रुपीज फ्रॉम हिज हाऊस, आणि तो अनिलकडून किती पैसे कमवत असतो, किती पैसे चोरत असतो? 600 रुपीज, 600 रुपये तो अनिलकडून चोरत असतं. अँड ऑल दिस अबाउट हरी. आणि हे अनिलचं आणि हरीचं कॅरेक्टर सांगितलं. आणि अँड दीज आर द all the story revolves between यांच्या मधातच, हे दोघांच्या मधातच ही स्टोरी म्हणते. या दोघांच्या अवतीभोवती अराउंड दे ही स्टोरी फिरत असतं. विषय नाव अगेन अबाउट द स्टोरी. The theme, the summary of the story. The story is about two different people. The story theme is about the two different people. One is Anil and another is Hari Singh. And the story is one
is a thief of 15 years of age and the other is a man of approximately 25 years. The story of this two men, one is a thief of 15 years old and the another man is approximately 25 years old. Means thief was the Hari was 15 years old as well as the man Anil is 25 years old watching a wrestling match somewhere. काय तो रेसलिंगच्या मॅचेस कुस्तीच्या मॅचेस तो बघत असतं. द नेम ऑफ द पर्सन वॉचिंग द मॅच इज अनिल अँड द मॅन who was 25 years old and who has interest in watching wrestling match is Anil. The thief approaches Anil and start talking to him. And when Anil was watching the match of wrestling, the thief Hari Singh came to him and talking to him about the wrestling. Start talking to him because he feels that he had not robbed anyone in the past few days. आणि त्या चोराला त्या हरिसिंगला वाटत असतं की आपण काही दिवसापासून कोणाला लुटलं नाही, कोणालाच लुबाडलं नाही. दॅट्स वाय ही डिसाइडेड टू रॉब अनिल and thought that it would be easy to rob a simple person like Anil. And when we see to Anil, जेव्हा तो अनिलला पाहत असतो तेव्हा वाटत असतो he was very simple man and that's why for thief for Hari Singh it is very simple to rob Anil. They both start talking and Anil asks the thief his name and they both Anil and Hari Singh talk to each other and at the time Anil asks him his name. The thief introduced himself as Hari Singh आणि तो स्वतःला कोणत्या नावाने इंट्रोड्यूस करत असतो? हरी सिंग या नावाने स्वतःला इंट्रोड्यूस करत असतो. दिस इज नॉट हिज रियल नेम. बघा, इट इज नॉट हिज रियल नेम बिकॉज ही ऑलवेज चेंज हिज नेम. This is not his real name as he changes his names every month to escape his ex-employer or police. पोलिसांकडून सुटका मिळायला हवी म्हणून तो काय स्वतःचं नाव युजली ही चेंजेस हिज नेम. Okay, another part of the story we will discuss in the next video. Okay, thank you.